नमस्कार शेतकरी मित्रांनो, वेणुगंगा शेती योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। आता काल पीक विमा योजनेचा शासन निर्णय आला। आता तसं पाहिलं तर वाटलं होतं की या पीक विमा योजनेमध्ये काही बदल होतील, कारण मागच्या वर्षी शेतकऱ्यांना पाहिजे तसा पीक विमा या योजनेच्या माध्यमातून मंजूरही झाला नाही आणि तो मिळालाही नाही। मग या योजनेमध्ये बदल होणं गरजेचं होतं। शेतकऱ्यांची मागणी होते, विरोधकांचीही मागणी होती, मात्र राज्य सरकारनं कोणताही बदल न करता जशास तशी पीक विमा योजना राबवण्याचं ठरवलेलं आहे की या पीक विमा योजनेच्या माध्यमातून फक्त उंबरठा उत्पादनामध्ये घट आली तरच पीक विमा मिळणार आहे। नसता तुमचं मध्ये चालू हंगामात कितीही नुकसान झालं, तुम्ही कितीही वेळा पेरणी केली तरी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मध्ये पीक विमा मिळणार नाही, अशी ही पीक विमा योजना राबवण्याची सुरुवात झाली। आता यामध्ये एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे थोडी पार्श्वभूमी सांगतो की ही सुधारित पीक विमा योजना का आली, तर जे बीड जिल्ह्यामध्ये पीक विमा भरण्याच्या बाबतीत घोटाळे झाले, शासकीय जमिनीवर पीक विमा भरला, बोगस जमिनीवर पीक विमा भरला, जमिनी नसताना सुद्धा पीक विमा भरण्यात आला। आता तसं एक माहिती आहे की 7/12वर जमीन आहे मात्र प्रत्यक्षात जमीनच नाही, असे सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये प्रकार आहेत। आणि त्या बीड जिल्ह्यातल्या बोगस भरणाऱ्यांच्या पीक विम्याचा घोटाळा हा सगळ्या महाराष्ट्रावर लादण्यात आला। 1 रुपयाची पीक विमा योजना बंद करण्यात आली आणि त्यामध्ये जे महत्त्वाचे ट्रिगर होते की ज्या ट्रिगरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता ते सुद्धा ट्रिगर हटवण्यात आले। आणि आता हे जे बोगस पीक विमा भरणार आहेत तर याला आता महा-डी-बी-टीच्या योजनेचा लाभ मिळणार नाही, त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजे थोडक्यात सांगायचं तर यांचं जे आधार कार्ड आहे ते 5 वर्षासाठी ब्लॉक करून टाकण्यात येईल, असं या कालच्या निर्णयामध्ये सांगितलेलं आहे। आता मला एक सांगा, या नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकरी वाट पाहत आहेत तरीसुद्धा 2 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत। आता शेतकऱ्यांना वाटत होतं की कालच्या 1 तारखेला कृषी दिन आहे, कृषी दिनाच्या दिवशी नक्कीच 2 हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतील, मात्र राज्य सरकारचं धोरण कसं आहे, जे बंधन आहेत ते फक्त या शेतकऱ्यावर लादायचे आणि त्यांनी ज्या योजना चालू केल्या आहेत त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत असेल, महा-डी-बी-टीचं अनुदान असेल, नमो शेतकरी योजनेसारखे हप्ते असतील, ते मात्र वेळेत द्यायचे नाही। तुम्ही बघितलं असेल 2 हप्ते रखडलेत, ते शेतकऱ्यांना मिळत नाहीत, मात्र बंधनं लादण्याचं काम चालू आहे। ठीक आहे, जे बोगस शेतकरी पीक विमा भरत असतील त्याच्यावर बंधनं असण्याची गरज आहे, कारण त्या माध्यमातून शासनाचंही नुकसान होऊ नये। शासनाचं नुकसान झालं म्हणजे ते आपलंच झाल्यासारखं आहे। मात्र जे शेतकरी व्यवस्थित पीक विमा भरतात त्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा मिळण्याची गरज आहे आणि त्यामुळं जे काही ट्रिगर हटवलेले आहेत त्या या पीक विमा योजनेमध्ये असण्याची खरी गरज आहे। आणि जे नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते रखडलेले आहेत ते खरं पाहिलं तर त्या योजनेचा उद्देश आहे की शेतकऱ्यांना ज्यावेळेस पिकांची पेरणी असेल, औषधं असेल, हे खरेदी करण्यासाठी हे 2000 रुपयांची मदत म्हणून आम्ही ही योजना चालू करत आहोत। मग ज्या योजनेचा उद्देश जो आहे त्यालाच हरताळ फाळल्यासारखं आहे की नाही, म्हणजे त्यावेळेसच ते जर पैसे शेतकऱ्याला मिळत नसतील तर मग त्या योजनेचा उपयोग काय। आता या 2 हप्ते या योजनेचे रखडलेत, मात्र जे बोगस पीक विमा भरतील त्या ह्याच्यावर बंधनं, मग जे चांगले शेतकरी आहेत त्याला तरी लवकर मिळायला पाहिजे की नाही। मात्र धोरण वेगळंच असतं की शेतकऱ्यावर फक्त बंधनं लादायचे, ज्या योजना चालू केल्या त्याच्या योजनेचे अनुदानं लवकर द्यायचे नाही। असे बरेच शेतकऱ्यांचे पीक विमा रखडलेला आहे। मागच्या वर्षीचं अतिवृष्टीचं अनुदान बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेलं नाही, महा-डी-बी-टीचं अनुदान मिळालेलं नाही। मग या योजना आहेत तर त्याचा लाभ प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वेळेत मिळणं गरजेचं आहे आणि हा लाभ वेळेत मिळत नाही म्हणून शेतकरी अशा या कर्जाच्या खाईत चालला आहे। कारण महा-डी-बी-टीवर अर्ज केला, त्याचं जर अनुदान ताबडतोब आलं तर शेतकरी ते अनुदान लवकर त्या दुकानदाराला देईल, त्यामुळे त्याला कुठून सावकारीतून पैसे काढून त्या वस्तू खरेदी करायच्या, महा-डी-बी-टीवर पावती अपलोड करायची ना अनुदानाची 12 महिने वाट पाहायची, म्हणजे त्याला ते 12 महिन्याचं व्याज भरावं लागतं। मग ही जी कर्जमाफी दिली या कर्जमाफीचा सुद्धा लाभ आता तसाच लवकर मिळणं गरजेचं आहे, नाही तर बस मागचे पाढे पुढे पाठ तसं म्हणते तशी गोष्ट। तर त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सगळे लाभ वेळेत मिळण्यासाठी खरी गरज आहे आणि ते मिळाले तरच कुठंतरी शेतकरी तरणार आहे। आणि त्यासाठी आता शेतकऱ्यांनी या सगळ्या गोष्टी विसरून
आपले हेवे दावे जात पंथ धर्म आपण शेतकरी म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. आता यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.